रेखा, मगाशी काय म्हणत होतीस ग? तारिणीला मगाशी काय म्हणालीस? तिच्यात तिच्या आईचे गुण उतरलेत. मग आता काय? आता निशीमध्ये कोणाचे गुण उतरलेत? दयानंदराव, मगाशी माझ्या एका मुलीवर अन्याय झाला म्हणून तुम्ही माझी माफी मागितली, पण ती चूक माझ्या दुसऱ्या मुलीने केली आहे, म्हणजे तुमच्या सुनेनं. त्यासाठी मला तुमची माफी मागायला हवी. नाही म्हणजे चूक निशिताची नाहीये, चूक माझी आहे. मी तिच्यावर संस्कार करायला कमी पडलो. मी हात जोडून माफी मागतो तुमची. नाही 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 माधवराव, तुम्ही माफी मागायची काही गरज नाही. तुम्ही माफी मागू नका. चूक निशिताची आहे, त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी तिनेच घ्यायला हवी. काय ग, उत्तर दे. का केलंस तू हे असं? मी खरंच नाही ठेवला. तू नाही घेतलास तर तो नेकलेस काय तुझ्या कपाटात मॅजिकने गेला? खरंच सांगते, मी नाही ठेवलाय तिथे. अजूनही वेळ गेलेली नाहीये निशी. स्वतःची चूक कबूल कर आणि माफी माग. अहो सासूबाई, ती म्हणतीये ना तिने नाही ठेवलाय म्हणून. गप्प बैस. हे जर तारिणीच्या रूम मध्ये सापडलं असतं आणि तिनं असं म्हटलं असतं तर चाललं असतं का तुला? अगं निशी, एवढं भरलं घर मिळालंय तुला, चांगलं सासर मिळालंय. युवराजरावांबरोबर सुखाचा संसार करायचा सोडून हे काय चालवलंयस तू? बस तुझ्यामुळं आमच्या बेलसरे कुटुंबाची लाच निघाली खांडेकर कुटुंबासमोर. युवराज, खरं सांग, तुला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये? या सगळ्याबद्दल हो. मला माहित असतं तर मी एवढा वेळ शांत राहिलो असतो का? मी आधीच सगळं सांगून टाकलं असतं ना. मला काहीच कल्पना नाहीये. काय काय निशिता, खरं सांगायचं, का केलंस तू हे सगळं? मला कळत नाही, तू काय विचार करत होतीस? तारिणीला घराबाहेर काढायचं म्हणून इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. निशिता, हे बघ, तिचं येणं मलाही आवडलेलं नाहीये, पण हे घर तिच्या नवऱ्याचं आहे. केदार खांडेकर जो माझा भाऊ आहे, तो कायद्याने ना मी त्याला घराबाहेर काढू शकते ना तू. आता खोटं बोलायचं नाही. मला खरं सांग, हा नेकलेस तुझ्या रूम मध्ये काय करत होता? आई, खरंच मी तो नाही ठेवला तिथे. निशिता, खरं बोल, नाही तर मला पोलिसांना कळवावं लागेल. हा नेकलेस तुझ्या रूम मध्ये कसा आला? निशिता, कौशिकीताई काहीतरी विचारताय, त्याचं नीट उत्तर दे. निशी, आता बोल ना. आता का दाखल बसलीये? अगं बोल ना निशिता. निशिता, आता तरी बोल. निशिता, हा नेकलेस तुझ्या रूम मध्ये कसा सापडला? तेच तर मला कळत नाहीये ना. मी तर तो तारिणी